टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस अत्यंत रंगतदार आणि चुरशीचे होत आहेत. एवढंच नाही तर अनेक नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टाटा IPL 2024च्या मालिकेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला 30वा सामना याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या सामन्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल ते शेवटच्या चेंडूपर्यंत कुणीही खात्रीशीर सांगू शकत नव्हतं. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या विक्रमी सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला आणि कोणकोणत्या खेळाडूंनी विश्वविक्रम केले, कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली ते सविस्तर जाणून घेण्यापूर्वी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत समालोचन करणारं हे एकमेव मराठी चॅनल आहे. त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी आपल्याला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला निश्चितच आवडेल. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला IPL 2024 मालिकेतील 30वा सामना अनेक अर्थांनी विक्रमी ठरला. RCBचे कॅप्टन फाफ डुप्लेसिस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाला 200 धावांच्या आसपास लगाम घालतील असे सुरुवातीला वाटलं होतं, पण हा सामना इतका रोमांचक आणि विक्रमी ठरेल याची कुणालाच कल्पना आली नव्हती. सनरायझर्स हैदराबादचे ओपनिंग बॅट्समन अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सामन्यात मोठी खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले. त्यांनी 39 चेंडूत एकही विकेट न गमावता 108 धावांची भागीदारी केली. यावरून SRHचा इरादा स्पष्टच झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे रिस टॉपली आणि लकी फर्ग्युसन हे गोलंदाज ही जोडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी रिस टॉपलीला अभिषेक शर्माची विकेट मिळवण्यात यश आले. अभिषेक शर्मांनी 21 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या जोडीला हेनरिक क्लासेन मैदानात आले. दोघांनीही मनमोकळी फटकेबाजी सुरू केली. एक धाव घेण्यापेक्षा चौकार षटकारांवर त्यांनी भर दिला आणि पाहता पाहता ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी विराट कोहलीच्या सूचनेवरून कर्णधार फाफ डुप्लेसिसने लॉकी फर्ग्युसनच्या हातात चेंडू दिला. विराटचा हा अंदाज एकदम खरा ठरला आणि पुढच्याच षटकात ट्रॅव्हिस हेड फाफ डुप्लेसिसच्या हातात आपला झेल देऊन बाद झाले. ट्रॅव्हिस हेडने 102 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 9 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 238च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यानंतर हेनरी क्लासेन आणि ॲडम मार्क्रमने आपली तडाखेबंद खेळी पुढे सुरूच ठेवली. या दोघांनी 27 चेंडूत 66 धावांची अतिशय मोलाची भागीदारी केली. हेनरी क्लासेन 30 चेंडूतच 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांवर खेळत होते. त्याचवेळी 17व्या ओव्हरच्या शेवटी लॉकी फर्ग्युसनने क्लासेनला विजय कुमारच्या हातात झेल द्यायला भाग पाडून बाद केले. हेनरी क्लासेन 67 धावांवर बाद झाले. यानंतर ॲडम मार्क्रम आणि अब्दुल समदने डाव पुढे नेत 19 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. ॲडम मार्क्रमने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अब्दुल समदने 10 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा करून आपल्या संघाला 3 विकेटच्या बदल्यात 287 धावांवर पोहोचविले. सनरायझर्स हैदराबादने 3 विकेटच्या बदल्यात 287 धावांचा विक्रमी स्कोर केला. सनरायझर्सच्या लॉकी फर्ग्युसनने RCBच्या 2 विकेट्स घेतल्या, तर 1 विकेट रिच टॉपलीला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी केली. दोघं फलंदाज मोठे शॉट मारून भरपूर धावा जमवतील याची खात्री होती आणि झालंही तसंच. या दोघांनी पहिल्या 6 षटकात 80 धावांची
भागीदारी केली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बाजी मारते की काय असे वाटत असतानाच अतिशय खात्रीची असलेली विराट कोहलीची विकेट गेली. 19 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारून 41 धावांवर खेळत असताना मयंक मार्कंडेयच्या चेंडूवर विराट कोहली त्रिफळाचीत झाले. विराट सारखा महान फलंदाज त्रिफळाचीत होणं तसं दुर्मिळच. विराट कोहली 42 धावांवर बाद झाले. रॉयल चॅलेंजर्सला हा पहिला मोठा धक्का होता. विराट कोहली बाद झाल्यावर विल जॅक्स मैदानात आले. फाफ डुप्लेसिस आणि विल जॅक्स हे दोघेही कोणत्याही संघाला विजयी करू शकतात याची खात्री असल्यानेच दोघेही मोठमोठे फटके मारू लागले. पण या नादातच विल जॅक्स घाईने धाव काढत असताना जयदेव उनाडकरच्या हातून रनआउट झाले. 4 चेंडूत विल जॅक्सने 7 धावा केल्या. विल जॅक्स बाद झाल्यानंतर रजत पाटीदार मैदानात आले. रजत पाटीदार देखील घाईने धावसंख्या वाढविण्याच्या प्रयत्नात मयंक मार्कंडेयच्या जाळ्यात सापडले आणि नितीश कुमार रेड्डीच्या हातात आपला झेल देऊन तंबूत परतले. रजत पाटीदार 5 चेंडूत 9 धावा काढून बाद झाले. अशा प्रकारे आरसीबीने 111 धावात 3 विकेट्स गमावल्या होत्या. आता फाफ डुप्लेसिसवरच सर्व मदार होती. त्यांना साथ द्यायला सौरभ चव्हाण मैदानात आले. फाफ डुप्लेसिस संघाला जिंकून देऊ शकतात असे वाटत असतानाच 27 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 62 धावांवर खेळत असतानाच पॅट कमिन्सने त्यांना आपला झेल हेनरिक क्लासेनच्या हातात द्यायला भाग पाडले. 62 धावांवर फाफ डुप्लेसिस बाद झाले. फाफ डुप्लेसिस बाद झाल्यावर शेवटच्या 2-3 षटकात दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खिंड लढवली. लोमरोर बाद झाल्यावर अनुज रावत मैदानावर आले. अनुज रावतने आणि दिनेश कार्तिकने 30 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिकने एकट्याने आरसीबीला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र 35 चेंडूत 83 धावा काढून दिनेश कार्तिकही बाद झाले. टी नटराजनच्या बॉलिंगवर हेनरिक क्लासेनने त्यांचा झेल घेतला. याबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 262 धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ 25 धावांनी विजयी झाला. दिनेश कार्तिकच्या वादळी खेळीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला लक्ष्याच्या इतक्या जवळ पोहोचता आलं. यावर आपल्याला काय वाटतं ते कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून अवश्य कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, सबस्क्राईब केल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.